जळगाव शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे शहरातला प्रमुख नाल्यांपैकी एक समजला जाणारा लेंडी नाल्याला देखील या ठिकाणी पूर आला आणि पुराचं पाणी जे आहे अनेक घरांमध्ये या ठिकाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। मुंबईबाद असेल, जळगाव शहरातलं बिबानगर असेल किंवा इतर काही भागांमध्ये या नाल्याचं पाणी शिरलं। नाले सफाई यंदा करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही जे या ठिकाणी नाले सफाई नंतर देखील अनेक ठिकाणी जे पाणी शिरलेलं आहे आणि या नाल्याची आता पाहणी करण्यासाठी जे आहेत महापौर असतील किंवा उपमहापौर जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी उतरलेले आहेत। यांच्याकडून या नाल्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल या संदर्भात सकाळपासून जे आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या नाल्यांची पाहणी केली जाते आहे आणि ही समस्या कशी दूर केली जाईल या संदर्भात उपाययोजना करण्याचं नियोजन केले जात आहेत। आपण महापौर आहेत भाजपच्या दीपमाला काळे, त्यांच्याशी बोलणार तर काय सांगणार? अनेक भागांमध्ये नाल्याचं काल पाणी शिरलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही आज या ठिकाणी नाल्यांचा आढावा घेताय? पुढच्या काळात काय नियोजन असणार? नक्की काल तुम्ही बघितलं होतं तर कालचा जो दिवस होता, परवा संध्याकाळपासून पावसाने हा जोर पकडलेला होता आणि सन्माननीय कलेक्टर साहेबांनीही अतिवृष्टीचा इशारा आपल्या जळगाव जिल्ह्याला आणि जळगावांना सर्वांना दिलेला होता। त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा खूप वर्षांनी इतका पाऊस आपल्या जळगावात झाला आहे। पण मला वाटतं त्या मानाने की आम्ही जे आहोत म्हणजे आता नवीन टीम आणि प्रशासन आहेत, उपमहापौर असेल, स्थायी सभापती असेल किंवा मी महापौर म्हणून असेल किंवा सगळे अधिकारी वर्ग असेल, त्यांनी ह्यावेळेचं जे नियोजन होतं ते एकदम व्यवस्थित रीतीने केलेलं होतं। त्यामुळे काही प्रमाणात मला वाटतं जे नाल्यांचा प्रॉब्लेम असतो, दरवर्षी जो प्रॉब्लेम होत होता तो ह्यावर्षी कमी प्रमाणात झालेला आहे आणि जे समस्या उद्भवल्या होत्या त्या समस्या नवीन रोड्समुळे असतील किंवा कल्वर्टर कुठे बांधलं गेलं होतं त्यामुळे समस्या जे काल उद्भवल्या होत्या। आम्ही सकाळ 7 वाजेपासून आम्ही सर्व फील्डवर उतरलेलो होतो। त्यामध्ये आयुक्त सर होते, समीर बोरोले साहेब होते, आरोग्याचे अधिकारी, सर्व टीम होती, प्रत्येक वार्डातले SI जे होते किंवा कर्मचारी होते ते आपल्या आपल्या वार्डामध्ये आणि प्रत्येक नगरसेवक आपल्या आपल्या वार्डामध्ये समस्या मध्ये सॉल्व्ह करण्यामध्ये हे लागलेले होते। आणि मला वाटतं इतका पाऊस जो पडलेला होता त्यामुळे ह्या समस्या सर्व उद्भवल्या होत्या। पण आज आमचा फॉलोअप असं आहे की उपमहापौर असतील किंवा मी आज असेल, आम्ही नाल्यांची पाहणी करत आहोत किंवा जे काल झालेलं होतं ते कशामुळे झालेलं होतं आणि आपण त्यावर नियोजन काय करता येईल, जे झालं ते सॉल्व्ह कसं करता येईल त्याच्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत की जिथे समस्या होत्या त्याचं मूळ कारण काय होतं ते मूळ कारण जाणून आम्ही पुढे भविष्यामध्ये काय करू शकतो की ह्या समस्या पुन्हा पाऊस आला की ते होऊ नये, म्हणून आज आम्ही इथे पाहणी करायला आहोत आणि तशा सूचना आम्ही अधिकारी वर्गांना करणार आहोत। प्रत्येकाचं प्रॉब्लेम वेगवेगळा आहे, तर त्या समस्यांचं सूचना आम्ही अधिकाऱ्यांना आणि आयुक्त साहेबांना कालच सूचना दिलेल्या होत्या की हे जे प्रॉब्लेम झालेले आहे ते नीट समजून घ्या आणि आपण योजना काय करू शकता की भविष्यामध्ये पुन्हा असं व्हायला नको पाहिजे, त्यासाठी सर्व आपली टीम वर्क केला हवी। आपल्यासोबत शिवसेनेचे उपमहापौर देखील मनोज चौधरी आहेत। तो काय सांगणार? नाल्यांबरोबरच जळगाव शहरातले रस्ते जे आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, या रस्त्यांसंदर्भात आपण PWC काही संपर्क साधणार आहे का? कारण काल बऱ्याच नागरिकांना जे वाहनधारकांना मोठा त्रास झाला आहे। आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी PWDच्या अधिकाऱ्यांशी बोलून जे रस्ते त्यांनी केले होते आणि जे रस्ते अजून स्थगित आहेत, ज्या रस्त्यांचं काम म्हणजे झालेलं नाही त्या रस्त्यांबद्दलही विचारणा केली होती आणि त्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे। तर निश्चितच येणाऱ्या काळात ते रस्तेही लवकरात लवकर सुरुवात होईल। आणि आपण जसं म्हटलात, पण गेल्या 24 तास पाणी झाल्यामुळे, पावसाळा झाल्यामुळे ही परिस्थिती झाली। पण आपण बघितलं असेल मागच्या काळात, मागच्या वर्षी ज्या नाल्यांमध्ये ज्या पद्धतीने लोकांना त्रास झाला त्या पद्धतीने कमी प्रमाणात आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी महापौरताई असतील, मी असेल आणि अधिकारी असतील, आपण नाले खोरेकरण केलं असेल किंवा त्याच्यातला गाळ काढण्यात आला होता त्या पद्धतीने, तरी आपल्याला लोकांना त्रास झाला, मी म्हणणार नाही त्रास झाला नाही, पण त्रास झालेला आहे। पण आता त्याच्यात आपल्याला कसं निदान करता येईल, आयुक्त साहेब असतील, आम्ही असतील, महापौरताई असेल, आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करणार। आणि आपण बघितलं असेल की ह्या कठड्यांच्याही आम्ही सूचना केल्या, त्या कठडे ते नासधूस झाले त्या कठड्यांचे त्यांना सूचना केलेल्या आहेत महापौरताई आणि मी, ते लवकरात लवकर कठडे बांधले जातात। तर अशा पद्धतीने आज सकाळपासून उपमहापौर असतील किंवा महापौर या स्वतः फील्डवर उतरले आहेत। जळगाव शहरातून जाणाऱ्या या नाल्याची प्रत्येक ठिकाणी पाहणी केली जाते आहे। काय नेमक्या त्रुटी आहेत, कशामुळे या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, अशा प्रत्येक गोष्टीची बारकाईने या ठिकाणी नोंद घेतली जाऊन त्या पद्धतीने ही समस्या कायमस्वरूपी सुटावी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केल्या जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।